नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेळीपालन मधील अर्धबंदिस्त शेळीपालन या विषयावरती आहे। आमचे बरेचसे मित्र विचारतात की शेळ्यांना मोकळ्या शेतामध्ये न फिरवता किंवा चरायला न सोडता आपण बंदिस्त शेळीपालन करू शकतो का? तर मित्रांनो, 100% तुम्ही बंदिस्त शेळीपालन करू शकता। त्याशिवाय अर्धबंदिस्त शेळीपालन हा सुद्धा एक उत्तम असा पर्याय आहे। म्हणजे जसं की तुम्ही शेती करत असाल, त्याच्यासोबत गाय पालन, कुक्कुट पालन हा व्यवसाय जर करत असाल व राहिलेल्या वेळेत किंवा त्यालाच एक जोडधंदा म्हणून तुम्ही अर्धबंदिस्त शेळीपालन करू शकता। जसे की तुम्ही पाहू शकत असाल या व्हिडिओमध्ये, ह्या आहेत आपल्या फार्मवरील शेळ्या। मित्रांनो, आम्ही ह्यांना दिवसातून जास्तीत जास्त 2 तास व कमीत कमी अर्धा तास तरी रोज चरायला मोकळ्या पटांगणात सोडत असतोय। राहिलेल्या वेळेमध्ये आपण गायी, म्हशी किंवा आमच्या ज्या एचएफच्या गायी आहेत त्यांना जो आम्ही चारा आणत असतोय, जसं की कुट्टी, मक्याचे कुट्टे असेल किंवा मुरगास असेल, यामधील थोडासा भाग व आपल्या ज्या पशूंना आपण जे पशुखाद्य चारतो, उदाहरणार्थ मक्याचा भरडा असेल, गोळी पेंड असेल, गव्हाचा भुसा असेल, त्यामधील काही अंशी चारा आम्ही ह्या शेळ्यांना देत असतोय। त्याच्याबरोबरच आम्ही गावठी कुक्कुट पालन सुद्धा करतो। तर मित्रांनो, आम्ही करतोय तर तुम्ही सुद्धा करू शकता। अशी एखादी तुम्ही गव्हाण बनवू शकता किंवा जो आपण शेतामधून झाडपाला आणत असतोय तो आपण दोरीच्या सहाय्याने टांगून सुद्धा ठेवू शकतो। मित्रांनो, आताच मी सकाळी आमच्या शेतामध्ये फेरफटका मारायला गेलो होतो। तिकडून येताना आमच्या शेळ्यांसाठी म्हणून मी आमच्या शेतामध्ये जी चंदनाची झाडं आहेत त्या झाडांचा चंदनाचा पाला मी कापून थोडासा शेळ्यांसाठी आणलेला आहे। तर ही शेळ्यांची न्याहारी म्हणलं तरी चालेल, म्हणजे आपण सकाळी नाश्ता करतो तसं। आता आमची गाई गुरांची कामं आटोपून दुपारी यांना 1 तासभर मी सोडणारच आहे। सोडल्यानंतर तिथलं सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन। अशा पद्धतीने तुम्ही अर्धबंदिस्त शेळीपालन करू शकता। म्हणजे जे वेस्टेज मटेरियल आहे, शेतामधील जो काडी कचरा किंवा गवत असेल किंवा जे झाडं झुडपं तुम्हाला बांधबंदिस्तीमध्ये अडचण करतायत, अशी सुद्धा कापून तुम्ही शेळ्यांना चारायला देऊ शकता। परंतु मित्रांनो, 100% बंदिस्त शेळ्या राहू शकतात, परंतु त्यातच जर तुम्ही अर्धबंदिस्त शेळीपालन केलं तर त्याच्यामध्ये शेळ्यांच्या दूध वाढ असेल, वजन वाढ असेल किंवा शेळ्यांची रोग प्रतिकार शक्ती चांगल्या पद्धतीने वाढत असते। तुम्ही बघू शकत असाल, हे फक्त 20 ते 22 दिवसाचा बोकड आहे। हा आमच्या घरच्याच शेळीला झालेला आहे। तो आता हळूहळू आम्ही जे चंदनाचं पान आणलेलं आहे, पानं आणलेले आहेत, ढाळ्या आणलेल्या आहेत, त्याचं एक पान तो खात आहे। तर मित्रांनो, हा 25 दिवसाचा बोकड तुम्हाला कसा वाटला, आमचं अर्धबंदिस्त शेळीपालन कसं वाटलं, हे कमेंट करून कळवायला विसरू नका। आणि मित्रांनो, आपल्या शेतकरी पुत्राचं, आपल्या एका शेतकरी भावाचं यूट्यूब चॅनल अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। म्हणजे शेळीपालनाविषयी जे नवनवीन व्हिडिओ असतात ते सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह। डावळायला लागलं.